आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावामधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. कांदा बाजारभाव. आज काही मंड्यांमध्ये कांद्याला साधारण 1300 ते 1650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. आवक वाढल्यामुळे काही ठिकाणी दरावर दबाव आहे, पण चांगल्या मालाला अजूनही चांगला भाव मिळतोय. तूर बाजारभाव. तुरीचे दर सध्या अंदाजे 7,000 रुपये ते 8,500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दिसत आहेत. मागणी स्थिर असल्याने दर टिकून आहेत, पण नवीन आवक वाढली तर थोडी घसरण शक्य आहे. शेतकऱ्यांसाठी सल्ला. ज्यांचा माल दर्जेदार आहे त्यांनी घाईत विक्री करू नका. बाजार ट्रेंड पाहून योग्य वेळी विक्री केल्यास अधिक नफा मिळू शकतो. विरोधकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा. सत्तेतून बाहेर फेकल्याने नैराश्य. पंतप्रधान मोदींची राज्यसभेत गाणघाती टीका. पंतप्रधानांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोधी पक्ष नेत्याला बोलू देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली आणि हुकुमशाही चालणार नाही अशी घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभात्याग करून आक्षेप नोंदवला. लाडकी बहीण योजनेसाठीची सरकारची आर्थिक ओढ तळली. लाभार्थी संख्या घटल्यामुळे 10,000 कोटी वाचणार. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठे घट झाल्यामुळे योजनेच्या बजेटमध्ये सुमारे 10 ते 12,000 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज वित्त विभागातील सूत्रांनी व्यक्त केलाय. बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार. शरद पवार यांच्या समवेत पवार कुटुंबियांची बैठक, स्मारकाच्या आराखड्याची पाहणी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी उपस्थित होते. कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती सक्रिय. मागील 2 ऊस गाळप हंगामामध्ये कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या रकमांचा तपशील मागवलाय. राज्यातील मायावती सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबतच्या निर्णयात घटित करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीने कामकाज सुरू करून बैठका घेण्यात येत आहेत. लोकसभेतील गदारोळाचे राज्यसभेत पडसाद. विरोधकांचा सभात्याग. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील उतारे वाचण्यात मल्लिकार्जुन खरगे यांना रोखण्यात आलंय. पंतप्रधान राज्यसभेत आपले भाषण करण्यासाठी उभे राहिले असताना त्यावेळी सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती CP राधाकृष्णन यांनी मात्र तशी परवानगी दिली नाही आणि पंतप्रधानांनी आपलं भाषण सुरू केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीबाधित 437 विहिरीसाठी 63 लाखांचा निधी मंजूर. पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निधीचे वितरण. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते 6 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. धानाचे सुक्कारे आले तरी आर्थिक संकट कायम. धान पिकवण्यासाठी खरीपात गहाण ठेवलेले सोने सावकाराकडेच. शुद्ध सोन्याच्या मुडीनुसार 85% रक्कम दिली जाते, तर गहाण ठेवलेल्या दागिन्यावर 60 ते 70% रक्कम कर्ज स्वरूपात मिळत असते. बहुतांश शेतकरी दागिने गहाण ठेवूनच आपली तातडीची गरज भागवत असतात. मोंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही. मंत्री बावनकुळे यांचे स्पष्टीकरण. चौकशी समितीला 7 दिवसांची मुदतवाढ. पुरंदर उपसा योजनेसाठी 100 कोटींची तरतूद केली. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. 2 दिवसात पाणी सोडणार, 6 महिन्यात प्रकल्प पूर्ण होईल. वर्धा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये 62.52% जलसाठा. काटकसरीने वापर करण्याचे निर्देश. वर्धा जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये पाणी पातळी निम्म्या स्तरावर. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण. कांदा धोरण समिती कुठे आहे? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. राज्यातील कांद्याच्या बाजारभावात स्थिरता राखण्यासाठी तसंच शेतकरी आणि ग्राहक व व्यापाऱ्यांचेही समतोल हित साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य शासनाची कांदा धोरण समिती कुठे आहे, असा संतप्त सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. मका दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. MSP पेक्षा 700 ते 800 रुपयांचा दर कमी. केंद्र शासकाच्या शासकीय MSP 2400 रुपयांपेक्षा मक्यास बाजार समित्यांमध्ये 1600 ते 1700 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. म्हणजे शासकीय MSP पेक्षा 700 ते 800 रुपये कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. CCI खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना हमालीचा भुर्दंड. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कापूस दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असतानाच शासकीय खरेदी केंद्रांवर हमालीपोटी अतिरिक्त वसुलीचा फटका बसला जातोय. 5व्यांना नियम मोडल्यास गाडीची नोंदणी रद्द होणार, लायसन्स देखील जाणार.
केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 मध्ये महत्त्वपूर्ण बदल. कारवाईला लवकरच सुरुवात. मराठवाड्यातील रेल्वे मार्गाला 14,000 कोटींची तरतूद. अहमदनगर, बीड, परळी, जालना, जळगाव, नांदेड आणि वर्धा मार्गांचा समावेश. नांदेड-वर्धा रेल्वेसाठी 335 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात 561 गावांमध्ये पाणी संकट. 140 वाड्यांना जानेवारी ते जूनपर्यंतची टंचाई. निवडण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 16 कोटींचा संभाव्य आराखडा. अंगणवाडी सेविकांच्या बहिष्कारामुळे 1.25 लाख भगिनींचा लाभ टामणीवर. जळगाव जिल्ह्यातील 1,08,000 महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांना अनुदान रोखणे गेलंय आणि या महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करायचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यंदा फळांचा हंगाम उशिरा सुरू. अवकाळीचा परिणाम. उत्पादन घटल्यामुळे बाजारात दर दुप्पट झालेत. लाडक्या भगिनींना दिलासा. नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यांचा निधी एकत्र मिळणार. चुकीची माहिती सादर झाल्यामुळे मानधनापासून दूर झाल्या गेलेल्या लाडक्या भगिनींच्या खात्यात 3 महिन्यांची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हमी भावाने खरेदी. नावात बदल पण 7-12 एकच. CCIवर कापूस टाकण्यासाठी बनवाबनवी. तहसीलदारांकडे तक्रार. बाजार समितीत कागदपत्रे देऊन शेतकऱ्यांची नोंदणीनंतर कापूस निगम कार्यालयात पडताळणी होऊन तो शेतकरी पात्र ठरवला जातो. 2 प्रकारच्या नोंदीवर त्या शेतकऱ्याचा कापूस CCIवर घेतला जात असतो. गोंदिया जिल्ह्यात 110 कोटी रुपयांची चुकारी. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 23 डिसेंबरपर्यंत धान विक्री केलेल्यांचा समावेश. पुन्हा उद्दिष्ट वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. शासनाकडून दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रति हेक्टरी बोनस जाहीर केला जातो आणि यासाठी शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य असतंय. यंदा 1 ते जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 1,32,614 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एवढ्या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात संत्र्याची आवक वाढल्याने किमतीत 20% घट. 5 ते 7,000 कॅरेटची आवक. दिल्ली येथून येणाऱ्या किन्नू संत्र्याला बाजारात किलोला दर्जानुसार मिळतोय 40 ते 60 रुपयांचा दर. कोकणात उन्हाचा चटका तर राज्यात तापमानाचा पारा अतिशी पार. आज राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने नोंदवलाय. कृत्रिम महागाईचा फुगा फुटला. शेंगदाणा चांदीसारखा गडगडला. 15 ते 20 रुपयांनी स्वस्त. तेलाच्या दरात देखील घसरण. शेंगदाण्याचे दर कमी झाले असून गुजरात, मठरी, घुंगरू सह अन्य जातीच्या शेंगदाण्याच्या दरात 15 ते 25 रुपयांपर्यंत दर कमी झालेत. बाजारपेठेत नवीन हरभरा दाखल. 611 रुपये दराने खरेदी. दरवर्षी एका एकराला हरभरा 10 ते 14 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत होत आहे, परंतु यंदा मात्र 1 एकराला 5 ते 8 क्विंटल उत्पादन मिळत आहे. मजूर आधार सेडिंगमध्ये यवतमाळ जिल्हा अव्वल. बोगसगिरीला आळा. ई-केवायसी झाली. 83.26%. 76% शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांचे नुकसान मात्र व्यापाऱ्यांचे उखळ बांधरे. ई-केवायसी करूनही आपत्तीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. लाखपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. तालुक्यातील तसेच परिसरातील लोकप्रतिनिधींकडून न्यायप्रश्नाकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून शेतकऱ्यांना वाली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उभे राहणार उमेद मॉल. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ. यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पात मुबलक जलसाठा. पाणी टंचाईची तीव्रता कमी. सरासरी ओलांडणारा पाऊस पावलाय. व्हिडिओ आवडला